काय झालं साहेब? असं का बसले? तब्येत ठीक आहे ना? मी नंतर सांगते चौबे. ठीक आहे सर. हो. अहो काय झालंय? केव्हाच्या आम्ही दोघी वर बसून आहोत. काही कळलं का? म्हणजे काय म्हणाले वकील साहेब? काय म्हणाले? घर गेलं आपलं. काय? घर गेलं आपलं. काय बोलताय तुम्ही? गौरीला कस काय सांगणार? असं काय करते तुम्ही? काय झालं काका? साहब, भय वाटत नाही का? डॉक्टर घेऊन जायचं? साहब, का हुआ साहब? बताइए ना साहब. चला. साहब, साहब, सावंत साहेब, काय झालं? बरं नाही वाटत आहे का? सरिता ताई, हो काय झालंय का? ते म्हणजे काय आहे, घराला आमच्या कुलूप आहे ना, म्हणून इथे येऊन बसले आहेत. आणि काय जराशी छोटी गडबड झाली. गौरीच्या लग्नासाठी ना 10 लाखाचं लोन घेतलं होतं, म्हणजे निशाणी घेतलं होतं. ते हे घर गहाण ठेवलं असं, पण तसं नाही झालंय. थोडंसं फसवण्याची केस झालेली आहे तिला. म्हणजे तो माणूस होता, तो इन्व्हेस्टर इथे आला होता, धमकावून गेला. आम्ही म्हटलं की गौरी येतेय पाच परतवणीसाठी, तर यांनी रिक्वेस्ट केली म्हणून ते मिळाले. पण आता ते आले आणि आम्हाला घरातूनच बाहेर काढलंय. आईवर बसली आहे ना. म्हणजे अजून काही कळलेलं नाहीये, पण ह्यांना मी विचारलं वकिलाशी काय बोलणं झालं. म्हणतात घर गेलंय. अहो काय विचारतात बघताय का? माहित नाही काय झालंय, जबरदस्त धक्का बसलाय. घर गेलंय म्हणतायत. असं कसं जाईल? माणसं जी आली होती ना आत्ता गेली आहे, ते टेम्पो आणि सगळं सामान म्हणाले बाहेर काढणार आहेत. घर रिकामं करायला सांगतात? हो. सोसायटीला न सांगता, न विचारता? थांबा, आम्ही बघतो. जाऊ दे परोळेकर. अहो जाऊ दे कसं सावंत? हा, ए मुलांनो, चला रे, बघूया काय करतायत. परोळेकर, काय उपयोग नाहीये. घर ताब्यात मिळणार नाही आपल्याला. अरे कोण आहे रे? हे काय चालवलं तुम्ही? कोण आहात तुम्ही? काय करता इकडे? ए तुला काय करायचं? आणि हे घर माझ्या साहेबांनी विकत घेतलंय आणि हे विचारणारा तू कोण रे? मी या सोसायटीचा सेक्रेटरी आहे. ओ, सोसायटीच्या परवानगीशिवाय खरेदी विक्रीचे व्यवहार करता येत नाहीत. साधा कायदा माहित नाही तुम्हाला? चला चला, निघायत ना. चलो. हे बघा, हे मला बोलायचं नाही, हे आमच्या साहेबांशी बोलायचं. हा, समजलं काय? बोलो बोलो तुझ्या साहेबांना. कुठे आहे तो साहेब तुझा? थांबा, फोन लावतो. आई काय आहे? तू टपरीवरनं का चहा आणलाय? घरात नाही बनवता आला? अगं निशा, माझ्या घरातलं रॉकेल संपलंय ना. तुझ्याकडे येतोय ना आता भरपूर पैसा, मग मला आणून दे ना ती ऑटोमॅटिक शेगडी गॅसची. तुला जेवणाच्या गॅसची चिंता पडली? इथे मी गॅसवर आहे, त्याचं काहीच नाही. आई, जेलमध्ये खूप मारतात का ग? हा काय? बाबांना कळलं ना तर ते मला पोलिसातच देतील. मग ये तिकडे जेवणाचे डबे घेऊन. हे नचीला कळलं तर संपलंच सगळं. मग तू आलीच का इथे? तिथेच राहायचंस ना? आई, मला ना खूप भीती वाटत होती. म्हणजे सारखं असं वाटत होतं की बाबांना आत्ता कळतंय की नंतर. बाबा इतके चिडले होते ना, त्यांना खरं कळलं ना तर तिथनंच धिंड काढतील माझी. निशा, निशा अजून त्यांचा फोन आलेला नाहीये, म्हणजे त्यांना काहीही कळलेलं नाहीये. तू आता घरी जा. नचिकेत गौरीला घेऊन येतच असतील बघ. हा चहा घे आधी. आई, घरी जाणं इतकं सोपं नाहीये. आणि नचिकेतला सगळं कळल्याशिवाय राहणारच नाहीये. त्या अप्पावर आलं ना की तू माझं नाव घेणारच. सगळ्यांचे जाऊ देत ग. आणि सासू सासरे काय विचार करतायत हे आता महत्वाचं नाहीये. आता महत्वाचा नचिकेते. आता आता तुझ्यावर त्याचा थोडासा विश्वास बसायला लागलाय. तो घालवू नकोस. मग काय करू आई? अप्पा बरोबरचा डील कॅन्सल करू? सगळी स्वप्न विसरून जाऊ? नाही नाही, ते शक्य नाही होणार माझ्याच्यानी.
निशा, गौरी जोपर्यंत घरात राहते तोपर्यंत तो रेडिओ घराचा विषय काढणार नाही, हो की नाही? तोपर्यंत तू नचिकेतला ताब्यात घे, म्हणजे त्याच्यासमोर सगळ्यांची काळजी घे, त्या गौरीचे भरपूर लाड कर. अगं तू अशी वाग की तू चुकीची आहे असं त्याला वाटताच कामा नये. सत्य बघ, सत्य फोन आला. ओके, अम्माचा फोन. हेलो, कैसी हो निशा? हमें भूल गई या याद है? नमस्ते अम्मा जी, ठीक हूँ. बड़ी होशियार निकली निशा तुम तो. हाँ, नकली गहने टिकाकर अपनी ननद को हमारे गले मड़ दिया. नकली गहने? काय बोलताय काय अम्मा जी? नहीं नहीं, ऐसा नहीं हो सकता. मुझे लगता है आपके घर में किसी ने वो गहने बदल दिए. देखो निशा, तुम्हें हम जानते भी हैं और अच्छे से पहचानते भी हैं. खैर, तुमने जो किया सो किया, लेकिन हमने तुम्हारी ननद को असली गहनों से लाद कर मुंबई विदा कर दिया, हमेशा हमेशा के लिए. समझी? हॅलो. अरे देवा, अगं आई, आपण ते शिवच्या बहिणीला आणि आत्या सासूला दागिने दिले होते ना, अगं ते त्या लोकांनी तपासून बघितले. काय फालतू लोक आहेत ग, लगेच दागिने चेक करून बघायची काय गरज होती? मोठ्या मोठ्या गप्पा करतात आणि शी. बापरे, म्हणजे नचिकेतला हे कळलं असणार. नाही नाही, गौरी नाही सांगणार. मी ओळखते तिला, तशी बावळट आहे ती. पण आई, अम्मा सांगत होती की तिने गौरीला कायमचं माहेरी पाठवलं. अगं मग बरंच आहे की. म्हणजे जोपर्यंत गौरी घरात राहते तोपर्यंत रेडिओ गप्पच बसणार आहे, म्हणजे तोपर्यंत नचिकेतला तू आपल्या बाजूने करू शकशील. निशा, तू जा लवकर घरी जा. बघ, दुपारच्या जेवणासाठी सुद्धा इथे थांबू नकोस, आणि जाताना माझ्यासाठी पार्सल पाठव. हं? अगं रॉकेल संपलंय ना घरातलं. अहो अहो अहो, गौरीची ट्रेन पोहोचत असेल मुंबईमध्ये, बघा ना. चला उठा, आवरून घ्या तुम्ही. हा, काय झालंय? टेन्शन आलंय का? त्या मालकाने भेटायला बोलवलं ना आज. मी येऊ का तुमच्या बरोबर? हा, काय हो? हा? रेडिओ बोलला काय काय? नाही, काहीतरी मनात चाललंय यांच्या, सांगत नाहीयेत. गौरी आली वाटतं. आली का गौरी? गौरी आली. थांब. बघ. आई, गौरी. अरे म्हणजे काहीतरी वेगळं वाटतंय मला. म्हणजे थोड्याच दिवसात आहे ना, खूप काही बदललंय इथे. मला काहीच कळत नाहीये, पण चुकल्यासारखं वाटतंय. म्हणजे मी इथे आल्यामुळे सगळे खूप खुश आहेत, खरंच खूप खुश आहेत, पण मला नाही कळत आहे, काहीतरी गडबड आहे.